राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात सुनावणी। शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस। 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। 14 मार्च पर्यंत सुनावणी तहकूब। पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई। पुणे दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटींचा ड्रग्ज जप्त। पुण्याच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा। पुण्यातल्या 2000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणातल्या मास्टरमाइंडचा शोध सुरू। सॅम ब्राउन या परदेशी नागरिकावर संशय। पुणे पोलिसांचा कसून तपास। निर्यात बंदी निर्णयाचा कांदा दराला फटका। लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1300 रुपये दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। कांदा निर्यात बंदीचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा। सरकारचं धरसोड धोरण शेती अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणारं, शरद पवार यांचा आरोप। 1980 मध्ये 59 पैकी 5 सोडून सर्व आमदार गेले, पण नंतरच्या निवडणुकीत 95% आमदार पराभूत झाले। शरद पवारांचं वक्तव्य। आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचाही दावा। मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही, मनोज जरांगेंची टीका। आज आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार। दुपारी अंतरवारी सराटीत समन्वयकांची बैठक। नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ। वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या हालचालींमुळे गोदा आरतीच्या वादाला नवं वळण। प्रक्रिया न करता सांडपाणी कृष्णा नदीत सोडल्याप्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड। दंडाची रक्कम 15 दिवसात भरण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस। पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचं निधन। नवी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास। प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हृदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।